पुढे ठेवला, पण थोडासा परिहार देणे गरजेचे आहे. किमनिमित्ताने तुम्ही आम्ही आज या पावन धर्ममंडपात विराजमान आहात. तरी पण श्रोतेगण वर्गाला प्रत्येकाला ज्ञातव्य असेलच, तरी सुद्धा वक्त्याचे परम कर्तव्य या नात्याने परिहार देणे गरजेचे आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबाराया यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सप्ताह आणि त्यात 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या गुरुजींच्या आज्ञेने व सप्ताह समिती मरुपार यांच्या पुढाकाराने आलेली आहे. विठ्ठल आपण आपल्या गावात प्रथमच सप्ताहानिमित्त सुंदर असा संप्रदायाला पोषक आयोजन केलेलं आहे आणि त्यात ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन ठेवलेले आहेत. आमचे गुरुजी आम्हाला नेहमीच सांगतात की जगातले तुम्ही कुठलेही ग्रंथ नाही वाचले तरी चालेल, परंतु ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तुम्ही नक्कीच वाचा, कारण ज्ञानेश्वरी वाचण्याचा फार मोठा फायदा आहे. ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होते, वाचील महत्व आहे तेवढेच महत्व कीर्तनाला सुद्धा आहे, कारण कीर्तन हा उद्धाराचा साधन आहे. कीर्तन हा आत्मकल्याणाचा साधन आहे, नव्हे तर कीर्तन हा देवप्राप्तीचा साधन आहे. महाराजांनी कीर्तनकाराला व कीर्तन श्रवण करणाऱ्याला चांगली समज देऊन त्यांची कान उघडणी केलेली आहे. ज्या ठिकाणी आपण कीर्तन करतो त्या ठिकाणी अन्न सेवू नये, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. हे कीर्तनकाराला त्यागाची शिकवण आहे. कलीच्या प्रभावाने या नियमाने जरी कीर्तनकाराने वागलं नाही तरी सुद्धा मानधनाची घसरणच चालूच आहे आणि ती घसरणच हजारावर आणि लाखावर गेलेली आहे. तुकाराम महाराज कीर्तन करत असताना कोणत्याही मानधनाची अपेक्षा करीत नव्हते. ते कीर्तन एक सेवा म्हणून करायचे, परंतु आम्ही आत्ताचे कीर्तनकार फक्त निवडलेला अभंग सेवे करीत आहे हेच बोलतो, पण ती खरंच सेवा असते किंवा तो व्यापार असते त्या प्रत्येक कीर्तनकाराने मात्र ठरवायला पाहिजे. कारण ते सेवेचे कीर्तन म्हणतात आणि ते सेवेच्या कीर्तनात लाखावर गेलेले आहे आणि त्या लाखामागे फक्त आणि फक्त प्रपंचाचाच विचार केला जातो. त्यामध्ये धर्माचा विचार केला जात नाही, त्यामध्ये संप्रदायाचा विचार केला जात नाही, त्यामध्ये समाजसेवेचा विचार केला जात नाही. समाज आणि कीर्तनकार यांच्यामध्ये दलाल निर्माण झालेली आहे आणि ते कारण हे अधोगतीचे लक्षण आहे. कीर्तनकारांनी कीर्तनाची मर्यादा पाडायलाच पाहिजे आणि कीर्तन श्रवण करणाऱ्यांनी सुद्धा कीर्तनाची मर्यादा पाडणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कीर्तन हा उद्धाराचा साधन आहे, कीर्तन आत्मकल्याणाचा साधन आहे. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायलाच पाहिजे. कीर्तनामध्ये आपण कसे बसले पाहिजे, कीर्तन आपण कसे ऐकावे, कीर्तनाची मर्यादा कशी पाडावी. महाराज बोलतात, नाही आडसे मोडू अंग कथे कान वडे डोंग हिडणेचा संग दाविला तो चांडाळ. अलीकडे आपल्याला पाहायला मिळतेच कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान यांच्या व्यतिरिक्त विनोद करमणूक शेरेबाजी अत्यंत अश्लील अंगविक्षेप विकृष्ट विनोद सांगितले जातात. हे कीर्तन गादीची आणि कीर्तन परंपरेची फार मोठी हानी आहे. काळाच्या ओघात कीर्तनाची घसरण होत जात आहे आणि ती रोषपत करून कोणीतरी कडू सत्याची जाणीव करून देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आपण संप्रदायाचे सेवक आहोत, आपण संप्रदायाचे पाईक आहोत. मग ती संप्रदायाची परंपरा टिकून ठेवणे हे आपल्याच हाती आहे, म्हणून ती संप्रदायाची परंपरा टिकून ठेवायलाच पाहिजे.
कीर्तनामध्ये आपण काय केले पाहिजे तर कीर्तनामध्ये आपण भगवंताचे मनाने नामस्मरण करावे, हाताने ताडी वाजवून त्यांच्या रंगात रंगून भगवंताशी एकरूप व्हावे, प्रेमळ अंतःकरणाने त्यांच्या कीर्तनात रंगून गुणानुवाद त्यांचे कथन करावे, जगाचे मिथ्यत्व व परमात्म्याचे सत्यत्व व जीव परमात्म्याचे एकत्व असा सिद्धांत प्रतिपादित करावा। ओकलेल्या ओकारीप्रमाणे व सडलेल्या स्वानाप्रमाणे विषयाची घृणा सांगून त्यांच्या मनात वैराग्य उत्पन्न होईल अशा काही गोष्टी श्रोत्यांना सांगाव्यात, जेणेकरून काय होईल तर भक्ती ज्ञानाव्यतिरिक्त इतर गोष्टी कीर्तनामध्ये सांगूच नाही। कीर्तनामध्ये भक्ती आणि ज्ञान सांगितल्याने काय होईल तर जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरे श्री अशा पद्धतीचे कीर्तन मात्र असावं आणि अशाच पद्धतीचे कीर्तन हे माझ्याकडून घडेल व माझ्या गुरुजींच्या वचनाची पूर्तता होईल हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते आणि सेवेला सुरुवात करते। विठ्ठल प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराज देवाला मागणी मागतात। मागणी मागण्याची परंपरा ही अनादी काळापासून चालत आलेलीच आहे। किंबहुना देवादिकांपासून तर दानवांपर्यंत मागणी मागण्याची परंपरा आहे असे आपण पुराणामध्ये वाचतोच। मागणी मागण्याची काही बंधने असतात, त्यामध्ये मागणी 3 प्रकारे मागितली जाते। उत्तम स्वरूपाची मागणी, दुसरी आहे मध्यम स्वरूपाची मागणी आणि तिसरी आहे कनिष्ठ स्वरूपाची मागणी। उत्तम प्रकारची मागणी फक्त आणि फक्त ही संतच मागू शकतात। माऊली ज्ञानोबरायांनी उत्तम प्रकारची मागणी मागितली। काय मागितले तर आता विश्वात्मके देवे येणे वागज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे। मागणी मागणारे ज्ञानोबराया श्रेष्ठच आहेत। ज्याच्याकडे मागणी मागतात असे त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ सुद्धा श्रेष्ठच आहेत आणि जी मागणी मागतात ती मागणी सुद्धा श्रेष्ठ स्वरूपाचीच आहे। म्हणून श्रेष्ठ पुरुषाने श्रेष्ठ पुरुषाकडे केलेली श्रेष्ठ स्वरूपाची याचना किंवा प्रार्थना याला श्रेष्ठ स्वरूपाची मागणी असे म्हणतात। उत्तम स्वरूपाची मागणी याला म्हणतात। पण मनुष्याने मनुष्याकडे मागणी मागूच नाही, कारण जो मनुष्य असतो तो बद्धच आहे आणि जो ज्याच्याकडे मागणारा असतो तो मनुष्य सुद्धा बद्धच आहे। म्हणून बद्ध मनुष्याने बद्ध मनुष्याकडे मागणी मागू नये आणि ती मागणी जरी मागितली तरी सुद्धा ते काहीच उपयोगाला येत नाही। एक गरीब मनुष्य राजाकडे गेला। राजदरबाराच्या जवळ गेल्यानंतर शिपाईला विचारले की राजेसाहेब कुठे आहेत। शिपाईने सांगितले की राजेसाहेब आता पूजा करीत आहेत।
म्हणले तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल, कारण का राजेसाहेबांचा असा पूजा करण्याचा एक नियम असतो की पूजा झाल्याशिवाय ती कोणासोबतही बोलत नाही. म्हणून तुम्ही इथेच बसा. गरीब मनुष्याला वाटले की आपण इथे बसण्यापेक्षा राजा ज्या ठिकाणी पूजा करत आहेत त्या ठिकाणी बसलो तर चालेल का. शिपाई म्हणाले की ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही, पण तुम्ही राजाकडे काही मागायचे नाही, त्याला काहीच मागायचं नाही. शिपाईने गरीब मनुष्य म्हणाला की मी राजाकडे काही मागणार नाही, त्यांच्यासोबत बोलणार सुद्धा नाही. आणि ते गरीब मनुष्य त्या राजाच्या शेजारी जाऊन बसला. राजाची पूजा केली, राजाने पूजा केली आणि देवाला हात जोडून काहीतरी मागत आहेत अशा त्या बसलेल्या शेजारी मनुष्याने बघितले आणि त्याला वाटले की आपण ज्याच्याकडे मागणी मागण्याकरिता आलो तोच देवाकडे मागणी मागत आहे, मग आपण या राजाकडे मागणी मागण्यापेक्षा देवाकडे मागितलेलं बरं. म्हणून त्या गरीब मनुष्याने राजाला नमस्कार केला आणि राजासाहेबाला म्हणाला, राजासाहेब येतो मी. अरे तू कशाकरिता आला होतास, तुम्ही मला विचारू नका, राजासाहेब येतो मी. अरे तू कशाकरिता आला होतास हे अगोदर सांग. राजेसाहेब आपण दानशूर आहात म्हणून आपल्याकडे काहीतरी मागावं या उद्देशाने मी आलेला होतो, परंतु आता मी मागणार नाही. आणि का बरं मागणार नाही, म्हणजे तुम्हीच एवढे ऐश्वर्य संपन्न आहात तरी सुद्धा देवाला मागणी मागत आहात, मग मी तुम्हाला मागण्यापेक्षा तर देवालाच मागितलेलं केव्हाही बरं माझ्यासाठी. म्हणून मनुष्याने मनुष्याकडे मागणी मागू नये. पण वारकरी संप्रदायाचा असा एक नियम आहे की मनुष्याने मनुष्याकडे मागणी मागूच नये, परंतु देवाकडे सुद्धा काही मागू नये. तुकाराम महाराज सांगतात की आमच्या घराण्याची परंपरा चालत आलेली आहे, काही मागणे नेहमीच वारीला जायचे, देवाच्या दर्शन घ्यायचे, पण देवाच्या मुखाकडे बघत नव्हते. मात्र देवाच्या चरणावर डोके ठेवायचे परंतु देवाकडे बघत नव्हते. असे म्हणतात की बोल्लोबराय जेव्हा दर्शनाकरिता जायचे तेव्हा देव त्यांच्या समोर स्वतःची मान खाली घालून मात्र त्यांच्या समोर उभे राहायचे, कारण त्यांची सेवा जितकी होती की देवाला मान खाली घालावीच लागली. एकदा मातोश्री कनकाई माता म्हणाल्या की मी आपल्यासोबत वारीला येणार. म्हणाले या, काही हरकत नाही, पण देवाकडे काही मागायचे नाही. कनकाई माता म्हणाले मी मागणार नाही. आणि बोल्लोबराय आणि कनकाई माता दोघेही मंदिराकडे आले. मंदिरामध्ये आले आणि मंदिरामध्ये आल्यानंतर बोल्लोबरायांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि बोल्लोबाई असे निघाले, परंतु कनकाई माता मात्र मागं होती. कनकाई मातेने पांडुरंगाच्या चरणावर डोके ठेवले, पांडुरंगाचे दर्शन घेतले, पण देवाकडे बघितले नाही. पण मात्र देवाने कनकाई मातेकडे बघितले आणि विचारले, मातोश्री आपण एवढे उदास का आहात, आपला चेहरा पडलेला का बरं आहे, कोणते दुःख आहेत आपल्याला. कनकाई मातेने सांगितले की माझी अजूनही कुश पवित्र झाली नाही. देव म्हणाले जा, तुला मुलगा होईल. बोल्लोबराय इकडे गरुड खांबाजवळ आलेले होते आणि जे काही गरुड खांबाला काही विद्या असतात ते त्यांच्या विद्या पूर्ण झाल्या. म्हणजे गरुड खांबाला आलिंगन दिलं, कानाला हात पकडून उडी मारली आणि गरुड खांबाला लोटांगण घातले. म्हणजे जे काही विद्या असतात ते विद्या त्यांनी पूर्ण केल्या. आणि कनकाई माता तिकडून हसत 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 येत आहे. बोल्लोबरायांनी कनकाई माताला विचारले, कनकाई अरे देवाकडे तुला काही मागितलं का.
कनकाई माता म्हणाले, मी आपली आज्ञा मोडणार नाही. मी आपली आज्ञा कशी मोडू शकते? कारण कनकाई माता ही पतिव्रता स्त्री होती, म्हणून ती आज्ञा मोडणार नव्हती. कनकाई माताने सांगितले की देवाने मला विचारले, मातोश्री आपला चेहरा पडलेला का बरं आहे? मग मी मुखी नव्हती ना. मग मी सांगितलं देवाला की माझी अजूनही कुश पवित्र झाली नाही. देव म्हणाले, जा तुला मुलगा होईल. अरे कनकाई, देवाकडे परत जा आणि देवाला म्हण, तुला जर मुलगा द्यायचाच असेल तर असा मुलगा तुम्हाला दे की तुझ्या चरणाची अखंड सेवा करणारा असावा, तुझी पंढरपूरची वारी करणारा असावा, तुझे गुणगान कथा कीर्तन करणारा असावा, असा मुलगा तुम्हाला दे. कनकाई माता देवाकडे गेल्या आणि देवाला म्हणाला की असा पुत्र दे गुंडा, ज्याच्या तिही लोकी झेंडा. मला असा पुत्र दे. म्हणून कनकाई मातेच्या पोटी तुकोबरायांसारखे संत जन्माला आले. आईने मात्र तिघांना जन्म द्यावा. पहिला तर तो भक्त असावा, नाहीतर तो दाता तरी असावा. दाताही नसेल तर शूर तरी असावा, नाहीतर ती बाई वांज राहिलेली केव्हाही बरी. जनने जने सो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांज बरी, क्या गोवे गानूर. जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांज बरी, क्या गोवे गानूर, क्या गोवे गानूर. तुकोबराया भक्तही होते, तुकोबराया दातेही होते आणि तुकोबराया शूर सुद्धा होते. शूर कशामुळे होते तर त्याने लाथाडीला संसार, तुकोबरायाने संसाराला लाथ घातली म्हणून तुकोबराया शूरही होते. काही मनुष्य म्हणतात की आम्ही सामान्य व्यक्तीकडे मागणार नाही, पण कोणी म्हणेल की सामान्य व्यक्तीकडे मागणे हे लाजिरवाणेच आहे. भिक्षा पात्र अवलंबले, जडो जिने लाजिरवाने, ऐसी आने नारायणे उपेक्षिजे सर्वथा. कारण जो मागणारा व्यक्ती असतो तो समाजामध्ये हलका दर्जाचा समजला जातो, त्याला कमी प्रतीचा समजला जातो. म्हणून ते रहिमन संत असे म्हणतात की जो मागणारा व्यक्ती असतो तो जवळजवळ मेलेलाच असतो, आणि ज्याच्याकडे असून सुद्धा जे देत नाही ते अगोदर मेलेले असतात. रहिमन संतो रहिमन वो नर मर चुके, जो कहीं मांगने जाए, उनसे पहले वो मरे, जिन मुख निकसत नाए. सुभाषितकार असे म्हणतात, तृणादपि लघुस्थूलस्थूलादपि याचकम्, वायुनां किं ननितोऽसौ मामयं प्रार्थयेदिति. सुभाषितकार सांगतात की तृणापेक्षा कापूस हलका आहे. कापसापेक्षाही हलकं काय असेल तर तो याचक. याचक म्हणजे मागणारा. याचक म्हणजे मागणारा तो हलका आहे. मग त्या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की वारा हा कापसाला उडून नेतो, वारा हा तृणाला म्हणजे गवताला उडून नेतो, पण वारा हा याचकाला का बरं उडून नेत नाही? तर वाऱ्याला वाटते की मी या याचकाला उडून नेलो आणि हा जरी माझ्याकडे आला आणि याने मला काही मागितलं तर मग मी याला काय देणार, म्हणून वाऱ्याला याची भीती वाटत असते. म्हणून वारा हा याचकाला उडून नेत नाही. जो देवाकडे काहीच मागत नाही किंवा मनुष्याकडे मागत नाही तो मात्र देवाला आवडतो. काही न मागे कोणासी, तोची आवडे देवासी. तो मात्र देवाला आवडत असतो. विठ्ठल सामान्य जीवाकडे आम्ही मागणार नाही, पण समर्थ अशा देवाला सुद्धा काही मागायचे नाही का? तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आपण ज्या देवाची काया वाचय मनाने सेवा करतो त्या देवाला सुद्धा काहीच मागायचे नाही. कारण सेवा मात्र करत राहायची, पण देवाकडे कोणतीच मागणी करू नये. माऊली ज्ञानोबा फार गोड बोलतात. तरी तुझ लागे कर्म, तुझी जयाचे परम, भक्ती मनोसी घातला. तरी तुझ लागे कर्म, तुझी जयाचे परम, भक्तीसी मनोधर्म विकोणी घातला.
आपल्या हातून जे जे कर्म घडेल ते देवालाच अर्पण करायचे. म्हणूनच तर व्यापार आणि परमार्थ यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. एखादी वेळा आपण व्यापारामध्ये एखाद्याची सेवा केली तर त्याचा मोबदला देत असतो, पण परमार्थामध्ये सेवा केली तर त्याचा मोबदला घ्यायचं नाही. परमार्थामध्ये मोबदला दिला जात नाही. पण आपले तसे नाहीच. आपण देवाची सेवा करतो, पण देवाला मागतो काय तर लक्ष्मी देवाला मागतोच. देवाची पूजा करून आपण देवच मागावा, कारण आपण देवाचे भक्त आहोत, देवाचे आपण सेवक आहोत. मग आपण देवाची पूजा करून देवच मागितला पाहिजे, लक्ष्मी देवाकडे मागू नये. कारण भगवान विष्णू जर आपल्याकडे आला की लक्ष्मी आपोआपच देवाच्या मागे येतेच. एखादी वेळा लक्ष्मीची पूजा करून देवाला मागितले तर चालेल, कारण देवाचे पाय जर कोणाच्या हातात असतील तर ते लक्ष्मी मातेच्या हातात असतात. आणि देवाला सकाळी जागे करायचं काम जर कोण करत असेल तर ती लक्ष्मी माताच करत असते. पाय लक्ष्मीची पूजा करून देव मागितला तर यात काहीच हरकत नाही, पण देवाची पूजा करून आपल्याला लक्ष्मी मागता येणार नाही. कारण देवाची पूजा करून आपण लक्ष्मी मागितली तरी सुद्धा भगवान परमात्म्याला सोडून लक्ष्मी आपल्याकडे कधीच येणार नाही. म्हणून देवाची सेवा करून आपण देवच मागितला पाहिजे. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागते. आपण देवाकडे देवच मागितला पाहिजे, पण संत महात्मे देवाकडे काहीच मागत नाही. सामान्य जीव देवाकडे मागतो, पण संत महात्मे देवाकडे काहीच मागत नसतात. मग काही जण असे म्हणेल की देवाकडे आम्ही ज्या देवाची काया वाचा मनाने सेवा करतो त्या देवाला सुद्धा आम्ही काही मागायचे नाही का? मग त्या सेवेचं फळ काय मिळणार आम्हाला? तर त्या सेवेचा फळ देव स्वतः त्या सेवेचा फळ असा असतो की देव त्या सेवेचा ऋणी बनून राहतो. मानी भक्तांचे उपकार ऋणी मनवी निरंतर. ज्या देवाची आपण काया वाचा मनाने सेवा करतो तो देव एका परीने भक्ताचा देवावर उपकारच होतो, आणि तो देव स्वतः म्हणतो मी त्या भक्ताचा ऋणी आहे. आणि भक्त जर देवाला दिसला तर देव स्वतःची मान खाली घालून त्या भक्तासमोर उभा राहतो. वल्लभरायांच्या समोर देव उभे मान खाली घालून मात्र उभे राहायचे, कारण त्यांची सेवा इतकी होती. म्हणून हे सेवेचे वैभव आहे. म्हणून जे काही निष्काम भक्त असतात ते देवाकडे काहीच मागत नाही. विठ्ठल ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीची काया वाचा मनाने सेवा करते, पण ती आपल्या पतीला काहीच मागत नाही. सतत पती पारायण करत असते, पण तू ते आपल्या पतीला काहीच मागत नसते, कारण तिला माहिती आहे की आपल्या लज्जेचे संरक्षण करणाऱ्या आपल्या पतीला आपली काळजी आहेच. तुका म्हणे नग्न भाज
तरी ती लाज स्वामीसी. ती पतिव्रता स्त्री आपल्या पतीला फाटके लुगडे सुद्धा मागत नाही. जी स्त्री आपल्या पतीला सर्वस्व अर्पण करते त्या पतीला सुद्धा ते काहीच मागत नसेल तर ती पर व्यक्तीला कशी काय मागणार? ती मागणार नाही. आता तर लुगडे नेसण्याची परंपरा कमी झालेली आहे. शहरामध्ये बघितलं तर आपल्याला लुगडे सुद्धा नेसताना दिसत नाही. आता साडी नेसण्याची परंपराच आहे. शहरामध्ये कोण स्त्री आणि कोण पुरुष आहे ओळखणेच फार अवघड झालेले आहेत. कारण आता लुगडे नेसण्याची परंपराच राहिलेली नाही. ज्याप्रमाणे ते स्त्री आपल्या पतीला लुगडे फाटले तरी सुद्धा मागत नाही, त्याचप्रमाणे संत महात्मे हे ज्या देवाची काया वाचा मनाने सेवा करतात त्या देवाला आपलं सर्वस्व अर्पण करतात. परंतु त्या देवाला जर काही मागत नसेल तर त्या सेंदे हेंदे देवाला काय मागतील? ते मागणार नाही. सेंदरी देवाकडे आपण काहीच मागू नये, पण जे देवाला आपण सर्वस्व अर्पण करतो त्या देवाची आपण काया वाचा मनाने सेवा करतो त्या देवाला सुद्धा काही मागू नये. पण तो काही अशा गोष्टी असतात की त्या देवाला मागाव्याच लागतात. ते आपल्या स्वप्रयत्नाने किंवा स्वसामर्थ्याने आपल्याला ते मिळत नाही. अशा गोष्टी आपण देवाला मागाव्याच लागतात. तुकोबरायांनी असे अनेक अभंग लिहिले जे मागणी प्रकरणातील आहेत. त्यातील हेची दान देगा देवा
पडू देऊ नकोस. हे या मागणीमध्ये कोणत्याही माईक वस्तूचा संबंध नाही, म्हणून ही मागणी नसून एक श्रेष्ठ स्वरूपाची प्रार्थनाच आहे. आणि अशीच श्रेष्ठ स्वरूपाची प्रार्थना तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात करतात. मागणी मागतात, ती मागणी तुमच्या आमच्या विरुद्धच आहे. समजा तुम्हाला आपल्याला देव भेटलाच किंवा भेटेल नाही ही शंकाच आहे. पण सपोज समजा आपल्याला देव भेटलाच तर आपण देवाकडे काय मागणार, कोणती मागणी करू आपण देवाला? त्या ठिकाणी तुकाराम महाराज आपला वकीलपत्र घेऊन सांगतात की आपण देवाकडे काय मागणार. वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य. आपण देवाकडे काय मागणार? तर आपण देवाला मागू की घर, सत्ता, संपत्ती याच्या व्यतिरिक्त काही मागणार नाही. पण याच्यापेक्षा जास्त काही नाही. ज्याचे लग्न झालेले आहेत परंतु ज्याला संतती नाही ते साधक देवाला संतती मागेल. आणि ज्याचे लग्न झालेले नाहीत तो देवाला काय मागणार? तर अगोदर देवा मला बायको दे आणि नंतर तू माझे लग्न कधी करणार हे देवाला मागणार. आणि ज्याचे लग्न झालेले आहेत ते साधक देवाला संतती मागतील. तुमचा आमचा स्वभाव असा आहे की आपला प्रपंच वाढावा, परंतु तुकाराम महाराजांची मागणी तुमच्या आमच्या विरुद्धच आहे. तुकाराम महाराजांचा स्वभाव कसा आहे ते देवाला म्हणतात की हे देवा मला आमचा प्रपंच ओसरला पाहिजे. प्रपंच या शब्दामध्येच पंच हा मूळ धातू आहे आणि प्र हा उपसर्ग आहे. प्रपंच म्हणजे काय? प्रपंच म्हणजे नाम आणि रूप यांचा असीम वाढ विस्तार आहे. त्यालाच आपण प्रपंच असे म्हणतो. कारण 5 प्रकारचे तत्व असतात. पहिले अस्ति, भाती, प्रिय आणि नाम आणि रूप. नाम आणि रूप हे बदलत असतात म्हणून त्याला प्रपंच असे म्हणतात. आणि अस्ति, भाती, प्रिय हे जसेच्या तसेच असतात म्हणून त्याला परमार्थ असे म्हणतात. नाम आणि रूप बदलत असतात म्हणून त्याला प्रपंच असे म्हणतात. म्हणून तो प्रपंच, खरा प्रपंच आपल्या मनातील आहे. आणि तो खरा प्रपंच मनात असल्यामुळे तो सुख दुःखालाच कारण आहे. आणि तो जीवसृष्टीतलाच आपला प्रपंच आहे. तो मनोमय प्रपंच आपल्या सुख दुःखाला कारण आहे. आपल्या सुख दुःखाला कारण काय असेल तर ईश्वर सृष्टी नसून सुख दुःखाला कारण ही जीवसृष्टी आहे. एखाद्याची बायको मेली
मरण पावल्यानंतर काही लोक त्याला म्हणाले की एवढा शोक करू नकोस, कशाला एवढा रडतोस, प्रत्येकाला एक ना दिवस मरावंच लागतो, मग तू एवढा शोक का बरं करत आहेस? तर तो म्हणाला, ते मित्र त्याला सांगितले की रडू नकोस, काही हरकत नाही, पण त्यालाच सांगितले की तुझी पत्नी मरण पावली. मग तो मोठ्याने रडायला लागला आणि त्याला म्हणाला की आता तू का बरं रडत आहेस? तो म्हणाला की माझी बायको मेली तर माझी कसे होणार, म्हणून मी रडत आहो. हा प्रपंच सुखदुःखाला कारण आहे. जीवसृष्टीतलाच प्रपंच हा सुखदुःखाला मात्र कारण आहे. ईश्वर सृष्टी सुखदुःखाला कारणच नाही, परंतु बाह्य म्हणजे बाहेर असलेला प्रपंच हा सुखदुःखाला कारण नाही. कारण बाह्य पदार्थाविषयी आपलेली आसक्त बुद्धी तोच खरा प्रपंच आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की अहम अध्यास रूप प्रपंच, मम अध्यास रूप प्रपंच आणि विषयासक्त रूप प्रपंच हा माझा ओसरला पाहिजे. कारण अनंत जन्माच्या संस्कारामुळे हा प्रपंच माझ्या मनामध्ये बसलेला आहे आणि हा एकदम निघणार नाही. ज्याप्रमाणे नदीला पूर हा आल्यासारखा वाटतो, परंतु एकदम कमी होत नाही, तर तो हळूहळू कमी होत जातो. तसाच प्रपंच हा माझ्या मनातील हळूहळू कमी होत गेला पाहिजे. तो इतका ओसरला पाहिजे की त्या विषयाचा, त्या प्रपंचाचा मला आठवण सुद्धा होता कामा नाही, तो इतका ओसरला पाहिजे. कारण प्रपंच ओसरो या शब्दाचा अर्थ होतो की कमी होणे. तुकाराम महाराज सांगतात की पंचाधिक विषय माझ्या डोळ्यासमोर उभे आहेत आणि मला हात जोडून प्रार्थना करतात की तुम्ही माझा स्वीकार करा. ते माझ्या इच्छेचे पायीक जरी झाले असले तरी सुद्धा ते माझ्या मनाला भोगावे वाटू नये, ते अनुकूल जरी असले तरी ती माझ्या मनाला भोगावेच वाटू नये. माऊली ज्ञानोबराव फार गोड बोलतात. तैसे ही केचे का स्वर्गीचे, भोग पायिक झाल्या इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे मना माझी. ते इच्छेचे आपले पायिक जरी झाले असले तरी आपल्याला ते भोगावे वाटू नये. संत महात्मे भगवंताची सेवा करतात, परंतु त्यांना ते विषयी आळा घालत नाही, कारण ते भगवंताची सेवा करतात. ते पंचाधिक विषय जरी अनुकूल जरी असले तरी सुद्धा ते मला भोगावे वाटू नयेच. विठ्ठल माझ्या मनातील विषयांच्या समोर त्यागच झाला पाहिजे. कारण विषय चिंतनाचा त्रैकालिक अत्यंत भाव होऊन चित्तामध्ये फक्त आणि फक्त भगवंत चिंतनच घडणे, यालाच प्रपंच ओसरणे असे म्हणतात. लोक पंढरपूरला जातात. पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये स्नान करणे, हरिकथा श्रवण करणे हा त्याचा विधी असतो. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, पंढरपूरला गेल्यानंतर चिंतन मात्र पंढरीचेच असले पाहिजे. परंतु आपल्या डोक्यामध्ये चिंतन हे संसाराचे चालू असते. पाऊस पडला असेल किंवा नाही, शेतामध्ये पेरणी केली असेल किंवा नाही, पिंट्या शाळेत जात असेल किंवा नाही, आणि बैलाचे जे खुरकुते बरे झाले असेल किंवा नाही, म्हणजे आपण राहतो पंढरपूरमध्ये, पण ते चिंतन मात्र डोक्यात पिंट्याची पाटी आणि बैलाची खुरकुतच असेल तर अशा विचाराने आपला उद्धार होणार नाही. म्हणून तो आपल्याला उद्धार होण्यासाठी आपल्याला प्रपंच हा घालवावाच लागेल. चित्त हे विठ्ठल
घरीच राहतात, पंढरपूरला जात नाही तरी सुद्धा मात्र चिंतन पंढरीचे करतात. काय करतात चिंतन? तर पंढरपूरमध्ये आता अमुक महाराजांचं कीर्तन चालू असेल, प्रवचन चालू असेल, संपूर्ण वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेत असतील, मात्र घरी राहून सुद्धा चिंतन मात्र पंढरीचा करतात. म्हणून पंढरपूरमध्ये राहून आपला प्रपंच ओसरलाच पाहिजे. विषय चिंतनाचा आपला त्याग झाला पाहिजे. विषय चिंतनाचा आपल्याला विसर पडला पाहिजे. कारण विषयांचा विसर पडणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आपण पंढरपूरमध्ये राहिल्यानंतर आपला प्रपंच ओसरलाच पाहिजे. विषयांचा विसर पडला पाहिजे. विषयांचा विसर पडला निशेष, विषय विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयाचा विसर पडणे याचंच नाव आहे प्रपंच ओसरणे. आणि अंगी ब्रह्मरस ठसावणे याचा अर्थ आहे की चित्तामध्ये फक्त आणि फक्त भगवत चिंतन घडणे. आपले चित्त भगवंताच्या चरणी तद्रूप होणे अशा याचा अर्थ आहे. म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात की हे देवा, माझे चित्त तुझ्या चरणाच्या ठिकाणी मुरले पाहिजे. कारण चित्त हे चित्त रूपानेच न राहता ते भगवत रूप झाले पाहिजेत. माझे चित्त परमात्मा रूप झाले पाहिजे. परंतु परमात्मा रूप होणे अतिशय कठीण आहे. म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात की देवा, माझे चित्त तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मुरले पाहिजे. माझे चित्त तुझे पायी पायी, माझे चित्त तुझे पायी देवालाच प्रार्थना करावी लागते. आणि ते चित्त भगवत रूप होण्याकरिता देवाला प्रार्थना आपल्याला करावीच लागते. म्हणून तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात की हे देवा, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझे चित्त मुरले पाहिजेत, तुझ्या शुद्ध रंगामध्ये ते रंगून गेले पाहिजेत. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात.
तुकोबराय देवाला म्हणतात की देवा तुम्ही असे करा म्हणजे कैसे करा, तर परमार्थ हा शुद्ध आहे आणि शुद्ध परमार्थामध्ये मी रंगून जाईन असे काहीतरी तुम्ही मात्र करा. तुकाराम महाराज शुद्धतेला आणि पवित्रेला फार महत्त्व देतात. पण आपण समाजामध्ये बघितले तर शुद्धतेपेक्षा जास्त महत्त्व मनोरंजनाला आहे आणि मनोरंजन हा लोकांना आवडतो. आणि अशा लोकांना जर आपण विचारले की चांगला महाराज कोण, तर ते लोक काय म्हणतील, जो जास्त हसवितात, जे जास्त मनोरंजन करतात, तो महाराज आमच्यासाठी चांगला. म्हणून विठ्ठल कीर्तनाला मनोरंजनाचे स्वरूप प्राप्त झालेले आहेत. कीर्तन आपले कसे असावे, तर कीर्तन आपले कसे असावे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. जेणेकरून पामराचा विषय होईल, विषयाचा मुमुक्ष होईल आणि मुमुक्षाने मनुष्य मुक्त होईल असे मात्र कीर्तन असावे. वरच्या फुगवटा दिसण्यापेक्षा त्यामध्ये भरीवपणा असावा. काही तर फुगवटाच दाखवतात आणि लोकही सुद्धा त्या फुगवट्यालाच देखील महत्त्व देतात. परंतु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये लोकांचा जर विचारच केला तर त्या काळामध्ये लोक हे घरोघरीच ब्रह्मज्ञानी होते. तुकाराम महाराज स्वतः सांगतात की घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मेळवण बहुमाजी. ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारणारे भरपूर लोक आहेत. ब्रह्मज्ञान आताही आहेच. मी असं म्हणणार नाही की ब्रह्मज्ञान नाही, ब्रह्मज्ञान आहे, परंतु तो ब्रह्मज्ञान आता भेसळ झालेला आहे. शुद्ध ब्रह्मज्ञान राहिलेला नाही. आपल्याकडून जे जे कर्म घडोत, म्हणते कोणतेही असोत, शारीरिक असोत, मानसिक असोत किंवा वाचिक असोत, ते आपले कर्म शुद्ध असावे लागते. तुका म्हणे नको वर पंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. मात्र भगवंताची सेवा करताना सुद्धा ती सेवा शुद्ध असली पाहिजे. कारण वरपंग परमार्थ करणे वेगळा आणि शुद्ध परमार्थ करणे वेगळा. पंढरपूरला जेव्हा दिंड्या निघतात तेव्हा दिंड्या भर चौकात आल्यानंतर लोक नाचतात, फुगड्या खेळतात, नवे तर अभंग म्हणतात. पण तीच दिंडी डोंगरावर गेली रे गेली का मग चर्चा चालू करतात. गावामध्ये सप्ताह असला की परमार्थ अंगात आणतात आणि सप्ताह संपला की त्या मंदिराकडे पाहत सुद्धा नाही. याला वरपंग परमार्थ म्हणतात, याला दिखाऊपणाचा परमार्थ म्हणतात. परंतु खरा शुद्ध परमार्थ म्हणजे काय? वास्तविक आपण विचार केला तर गायन, वादन आणि नृत्य हे देवाला प्राप्त करण्याची साधने आहेत. परंतु त्या साधनांचा उपयोग आता मनोरंजनासाठी केला जातो. एखाद्याला चांगले नाचता येते म्हणून त्याने हंगामेत नाचू नये. एखाद्याला चांगले गाता येते म्हणून तमाशात गाऊ लागला तर अधोगतीच आहे. आणि एखाद्याला चांगले नाचता येते म्हणून तो तमाशामध्ये नाचू लागला तर काय उपयोग आहे? कीर्तनामध्ये तरी नाचले तरी पाप तरी नष्ट होतात. अरे कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नाचतो, मग आपल्याला नाचायला काय हरकत आहे? कीर्तनामध्ये आपण नाचलीच पाहिजे. माऊली ज्ञानोबा फार गोड बोलतात. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे,
प्रायश्चिताचे, जे नामाची नाही पापाचे ऐसे केले. परमार्थामध्ये रंगणे अतिशय अवघड आहे. मनुष्य संसारामध्ये सहज रंगते हो, त्याला कोणताही प्रयत्न करावा लागत नाही. एक गावचा पाटील होता. त्याला दररोज फिरायला जाण्याची सवय होती. दररोज सवयीप्रमाणे तो फिरायला निघाला. पण थंडीचे दिवस असल्यामुळे त्याने शाल समजून अंगावर बायकोचे लुगडे घेऊन तो निघाला. रस्त्याने जात आहे आणि लोक त्याला बघतात तर लोक त्याच्याकडे पाहून हसू लागले. परंतु तो पाटील साहेब असल्यामुळे त्याला बोलण्याची हिंमत झाली नाही. म्हणून एका व्यक्तीने त्याला विचारले की पाटील, आपण अंगावर काय घेतले? तर तो मनुष्य पाटील म्हणाला की अंगावर शाल घेतली. तुला कळत नाही का आता थंडीचे दिवस चालू आहेत? म्हणे खरंच पाटील, तुम्ही अंगावर शाल घेतली? म्हणे हा, खरंच अंगावर शालच घेतली. म्हणे पाटील, तुम्ही बरोबर नीट बघा, अंगावर तुम्ही काय घेतले आहे. तर पाटलाने बघितले तर पाहतो तर काय, तर बायकोचे लुगडे. आता मला सांगा, प्रपंचात रंगण्याकरता काहीच प्रयत्न करावे लागत नाही. ज्या मनुष्याला अंगावर शाल घेतली किंवा लुगडे घेतले याचे भान सुद्धा राहत नाही, म्हणजे तो मनुष्य संसारामध्ये किती रंगलेला असेल याची कल्पना करा. म्हणजे मनुष्य संसारामध्ये सहज रंगतो, परंतु परमार्थामध्ये रंगणे कठीण आहे. ज्याप्रमाणे मनुष्य संसारामध्ये रंगतो तसाच मनुष्य परमार्थामध्ये रंगला पाहिजे. मनुष्य परमार्थामध्ये रंगल्यानंतर कोणती अवस्था प्राप्त होते? तर ऐसा कोठे आठवची नाही, देहीचे विदेही भोगू दशा. परमार्थामध्ये रंगल्यानंतर त्या साधकाला कोणती अवस्था प्राप्त होते? तर त्या मनुष्याला कोणती देशभ्रांती राहत नाही आणि कालभ्रांतीही राहत नाही. मी कोणत्या देशात आहे, मी कोणत्या काळात आहे याचे सुद्धा भान त्याला राहत नाही. तुकोबरा जेव्हा भजन करायचे तेव्हा त्यांना रात्र काय आणि दिवस काय यांचे सुद्धा भान राहत नव्हते. रात्री न कडे दिवस न कडे, अंगी खेडे दैवत हे. ध्याना मनाच्या विषयी फक्त भगवान परमात्मा होणे याला शुद्ध परमार्थ असे म्हणतात. ज्ञान देव ध्याने रामकृष्ण माने, ज्ञान देव ध्याने रामकृष्ण शुद्ध रंगामध्ये रंगल्यामुळे रात्रंदिवस भगवंताच्याच नामाचा छंद लागला. जो परमार्थामध्ये रंगतो त्याला देवावाचून काहीच आवडत नाही. ध्याना मनाच्या विषयी फक्त आणि फक्त भगवान परमात्माच होणे याला शुद्ध रंगामध्ये रंगणे असे म्हणतात. शुद्ध रंग व्हावे रंगा. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला तुझ्या शुद्ध रंगामध्ये रंगून टाक. कारण आतापर्यंत आम्ही या प्रपंचामध्ये
शुद्ध रंगामध्ये रंगलेलो नाहीत. कारण आतापर्यंत आम्ही पारतंत्र्य जीवन जगलेले आहोत. या संसारामध्ये पारतंत्र्य जीवन मात्र जगलेले आहोत. कुठपर्यंत आम्ही पारतंत्र्य जीवन जगायचे हो? कारण पारतंत्र्य जीवन म्हटला तर हा दुसऱ्यांच्या ताब्यात असलेला जीवन असतो आणि दुसऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जीवाला कोणताही सुख कधीच मिळत नाहीत. म्हणून तुकोबरा देवाला म्हणतात की हे देवा, मला तुझ्या शुद्ध रंगामध्ये रंगून टाक. विठ्ठल मला पारतंत्र्य जीवन जगणे आवडत नाही. म्हणून माझ्यावर दुसऱ्यांची सत्ता आहे, ती सत्ता मला नको आहे. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. तुकोबरा म्हणतात की मला हे पारतंत्र्य जीवन जगणे नकोसे वाटते. कारण मी पारतंत्र्य जीवनाला कंटाळलो आहे. वास्तविकता विचार केला तर मनुष्याला पारतंत्र्य जीवन आवडत नाही. कारण जीव हा मूळचा स्वतंत्र आहे. म्हणून त्याला पारतंत्र्य जीवनात जगणे आवडत नाही. म्हणून त्याला मनुष्याला स्वतःच्या स्वरूपाची मात्र इच्छा निर्माण होते. परंतु नियम असा आहे की मूर्खाने स्वतंत्र राहू नये व शहाणाने पारतंत्र्यात राहू नये. कारण मूर्ख जर स्वतंत्र राहिला तर फजितीच होते. पारतंत्र्य म्हणजे पराधीनता. पराधीनता ही आपल्यावर 4 प्रकारची आहे. पहिली पराधीनता ही इंद्रियाची आहे. दुसरी पराधीनता ही अदृष्टाची आहे आणि तिसरी पराधीनता ही वासनेची आहे आणि चौथी पराधीनता ही अविद्येची आहे. पहिली पराधीनता ही मनुष्यावर इंद्रियाची आहे आणि हे पहिले पारतंत्र्य आहे. जीव हा स्वतः मूळचाच मुक्त असतो, परंतु मात्र इंद्रियाच्या अधीन झाला. इंद्रियाची आम्ही पांगिलो अंकित, त्याचे रंगी चित्त रंगलेसी. जशी इंद्रियाची इच्छा त्याला पराधीनता आवडत नाही आणि अदृष्टाची तर आवडतच नाही. कारण जीव हा चैतन्य रूप आहे. जीव हा
देहही नाही, जीव हा इंद्रियही नाही, जीव हा प्राणही नाही, तर जीव हा चैतन्य रूप आहे. म्हणून त्याला अदृष्टाची पराधीनता आवडत नाही, पण ती मात्र मनुष्याला भोगावीच लागते. रोग मनुष्याला आवडत नाही, पण तो मात्र भोगावाच लागते. असं कोणीतरी म्हणावा, त्याने हात वरती करावं की मला रोग आवडतो. कोणालाच रोग आवडत नाही. त्याचप्रमाणे दारिद्र्य सुद्धा कोणाला आवडत नाही. माऊली फार गोड ओवी लिहितात, माऊली फार गोड बोलतात. अव्वाटली या आस्था बुद्धी विषयाच्या परमावधी, जीव जैसा उपाधी आवडे लोका. वास्तविकता मनुष्याला पराधीनता आवडत नाही, कारण ती अदृष्टाची पराधीनता आहे. माऊली फार गोड बोलतात. हा रोग काही रोगी या परी आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोगावे हे नरुचे म्हणा माझी. का रोग काही रोगी या आवडे दरिद्र दरिद्रिया, परी विठ्ठल. मनुष्याला रोग आवडत नाही मनुष्याची, पण मनुष्याला ते भोगावेच लागते. ही मनुष्याची दुसरी पराधीनता आहे. तिसरी पराधीनता ही वासनेची आहे. मनुष्याचे शरीर संपते, पण वासना संपत नाही. अंतकराच्या वेळी जशी इच्छा असेल, जशी आपण वासना ठेवून जाऊ, तशीच आपल्याला गती प्राप्त होत असते. माऊली बोलतात, आपण विठ्ठल. आणि मरणी जयाजी आठवे, तो त्याची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. वासना नष्ट झाल्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही. वासनेचे मूळ छेदल्या वाचून परी न खेळे विठ्ठल. मनुष्याची शरीर संपते, पण वासना संपत नाही. एक मनुष्य आजारी होता, त्याला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. डॉक्टर शेवटी म्हणाले की तुम्ही याला घेऊन जाऊ शकता. काही लोकांनी त्याला घरी आणले आणि त्याला विचारले की बाबा, तुमची काय इच्छा आहे? तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही सांगा, ते आम्ही नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करू. बाबा म्हणाले की माझी शेवटची इच्छा एकच आहे की मला गांजे उडायची इच्छा आहे. तर ते लोक म्हणाले, अहो बाबा, तुम्हाला गांजे ओढण्याकरिता अंगात बळ असावा लागतो, आणि तुम्ही गांजे कसे ओढणार? तेव्हा तो मनुष्य म्हणतो की माझ्या अंगात नसू द्या ना बळ, पण तुमच्या अंगात तरी आहे ना. म्हणून तुमच्या अंगात कोणीतरी बळ असल्यामुळे कोणीतरी तुम्ही एक जण गांजे ओढा आणि तो गांजेचा धूर माझ्या तोंडात घाला, तोंडात सोडा, म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल. म्हणून वासनेची इच्छा अशी असते की वासना हे मनुष्याला कधीच सोडत नाही. वासना शरीर संपते, पण वासना संपत नाही. जशीच्या तशीच मात्र वासना ही असत असते. म्हणून ही वासनेची तिसरी पराधीनता आहे. आणि चौथी पराधीनता म्हणजे अविद्येची आहे. मनुष्याचा असा काही स्वभाव आहे की अविद्येचा असा काही स्वभाव आहे की ती अविद्या जीवावर 4 प्रकाराने आक्रमण करते. पहिले आक्रमण तो जीवावर करत असते. मनुष्य हा सच्चिदानंद रूप आहे, जीव हा सच्चिदानंद रूप आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी तो इंद्रियही नाही, प्राणही नाही आणि शरीरही नाही.
तरी सुद्धा, कारण तो जीव हा स्वतंत्र आहे, पण मी करता आहे, मी भोगता आहे, मी आंधळा आहे, मी पांगडा आहे, असा तो या अहम अध्यास रूपाने अविद्या जीवावर पहिले आक्रमण करते. त्याचप्रमाणे स्त्री, धन आणि पुत्राधिकांना जीव माझी माझी समजतो आणि सतत माझी माझेच म्हणत राहतो. म्हणून अविद्या जीवावर हे मम अध्यास रूपाने जीवावर ही दुसरे आक्रमण करते. तसेच विषय हे 5 प्रकारचे असतात. पहिले शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 प्रकारचे विषय असतात. हे विषयाच्या ठिकाणी सुखच नाही, पण ते मनुष्याला सुखरूप आहेत असे वाटते आणि ते मनुष्याला मात्र भोगावे वाटतात, कारण ते सुखरूप वाटतात. ते क्षणिक सुख असतात, काहीतरी वाटतात मनुष्याला, ते मात्र विषय भोगावे असे वाटतात. परंतु ते विषयाच्या ठिकाणी वास्तविक विचार केला तर विषयाच्या ठिकाणी उथळ सुखाची प्रतीती येत असते आणि ती प्रतीती क्षणिकच असते. त्यामध्ये कोणताही सुख प्राप्त होत नाही. ते प्रतीती क्षणिक सुख देणारी आहे. पण मनुष्य पाप का करतो? त्या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की मनुष्य का बरं पाप करतो? तर याचं कारण आहे, कारण त्या विषय भोगत असताना हा मनुष्याला सुखरूप वाटतात, त्यामध्ये उथळ सुखाची प्रतीती दिसते, पण परिणामी दुःख होते. म्हणून विषयाच्या ठिकाणी सुख नसताना ते विषय सुखरूप वाटणे हे अविद्येचे 3रे आक्रमण आहे. आणि 4थे आक्रमण नामरूपात्मक हा प्रपंच आहे. प्रपंच हा खोटा आहे, प्रपंच हा मिथ्या आहे, पण तो प्रपंच खोटा आहे असे आपल्याला वाटत नाही. तो प्रपंच खोटा आहे असे आपल्याला वाटतो, पण तो प्रपंच खोटा नाही. त्या प्रपंच हा खोटा आहे असे आपल्याला वाटत असतो, पण तो सत्य आहे असे नाही. म्हणून हे अविद्येची 4थी पराधीनता आहे. अविद्येचे 4थे आक्रमण आहे. जीवावर अविद्या 4 प्रकाराने आक्रमण करते, परंतु 4 असे ठिकाण आहेत की त्या ठिकाणी अविद्या ही आक्रमण करीत नाही. ते 4 ठिकाण कोणते? तर स्वयंप्रकाश ब्रह्मावर अविद्या कधीच आक्रमण करीत नाही. नित्यमुक्त ईश्वरावर अविद्या कधीच आक्रमण करीत नाही. 3रा आहे ज्ञानी पुरुषावर अविद्या कधीच आक्रमण करीत नाही. आणि 4था आहे जडावर, ते अविद्या कधीच आक्रमण करीत नाही. म्हणजे या 4ही पैकी ते कोणत्याच ठिकाणी आक्रमण करीत नाही, पण ते जीवावर 4 प्रकाराने आक्रमण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबरा देवाला म्हणतात की हे देवा, मला या पराधीनतेमधून आणि अविद्येच्या आक्रमणातून मला मुक्त करा, कारण मला ते आता सहन होत नाहीत. वास्तविकता विचार केला तर जीव हा चैतन्य रूप आहे, त्याच्या ठिकाणी पराधीनता नाहीच, कारण जीव हे स्वतंत्र आहे, त्याच्या ठिकाणी पराधीनता नाहीच. म्हणून जीवाला जन्म मरण रूप अनर्थ पीडा जाईल असे काहीतरी तुम्ही मात्र करा. विठ्ठल प्रपंच हा मिथ्या असा माझा निश्चय होत नाही, तो माझा निश्चय व्हावा हेच तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या